नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या महिला जानेवारीच्या हप्त्यापासून वंचित आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आता रिसेंटली आलेला होता, तर त्यापासून वंचित राहिलेले आहेत, म्हणजे ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यावरती होणार आहे। आता ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना पैसे कधी मिळणार, त्याच पद्धतीने त्यांचे पैसे मिळणार की नाही, का इथून पुढे कायमचेच बंद होणार, तर याची संपूर्ण माहिती जी आहे ती डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असू शकतं की लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता आलेला नसेल? तर मित्रांनो, सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमचं बँक अकाउंट जर का डीबीटी असेल तरच तुम्हाला या अकाउंटमध्ये पैसे येतात। त्याच पद्धतीने तुमचे पाठीमागचे हप्ते आलेले आहेत म्हणजे तुमचं बँक अकाउंट डीबीटी आहे। आता जानेवारीच्या हप्त्याला काय अडचण आहे? तर असाही प्रॉब्लेम असू शकतो की ज्या महिलांचे जानेवारीचे पैसे आलेले नाहीत त्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, तर जर का त्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असतील तर त्यांना हे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत। शासनाने त्यांच्या पोर्टलवरती सुद्धा ही माहिती दिलेली आहे। आता मित्रांनो, राहतो विषय ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटत नाहीत आणि त्यांनी फक्त लाडक्या बहीण योजनेमध्येच अर्ज केलेला आहे, तर अशा महिलांना पैसे का बरं आले नाहीत? तर मित्रांनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींचे हे सगळे पैसे जे आहेत ते शासन जमा करणार आहे। बऱ्याच ठिकाणी सर्व्हरचा इश्यू येतो किंवा बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात, तर त्यामुळे काही महिलांचे पैसे ट्रान्सफर करायचे थांबले आहेत। आजही कोणाकोणाचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही। लवकरात लवकर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेल्याही महिलांचे पैसे हे जमा होणार आहेत। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या पैशांचे किंवा तुमच्या जर का सरकारी योजना असतील तर सरकारी योजनांच्या सर्वात नवनवीन अपडेट जर का तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तर तिथे व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून नवनवीन माहिती जी आहे ती आम्ही सर्वात अगोदर तुमच्याजवळ पोहोचत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।